एक चक्रावाची पकड कोणता एक चक डाव लावण्याचा प्रयत्न तो रोखायचा कसा कुठल्या पवित्र्यात त्या चोख पवित्र्यात पृथ्वीराज आहे. हे मस्तकातले विचार आणि अंगातला आगडोंब या दोन्ही समीकरणाचं नाव पैलवान. तमाम कुस्ती शौकीना नायक या ठिकाणी विनंती आहे. खरोखरच आज झालेलं मैदान आपल्या डोळ्याचं पारणं फुटलं असेल तर या ठिकाणी तुम्हा सर्वांना मी विनंती करतोय की गेली 44 वर्षाची परंपरा जोपासणारे या गावचे कुस्तीवरती अलोट प्रेम करणारे सुभाषराव वाडकर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं अभिनंदन करूया. अरे वा, असं कुस्तीचे मैदान 44 वर्ष अखंड सेवा. आणि कोरोनाच्या काळामध्ये सर एकच वर्ष मैदान थांबलं. ती परमेश्वरासाठी आटोकाट प्रयत्न केला परंतु परमिशन मिळाली नाही कारण करताच येत नव्हतं. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजेसाहेबांनी समरजित दादांनी याला तोंड फोडलं. कोरोनाच्या नियमाचं पालन करून त्यांनी कुस्ती स्पर्धा कारखान्यावरती घेतली आणि मग तिथून कुंभी कासारी कारखाना बिदरी कारखाना असेल या ठिकाणी कोरोनाच्या नियमाचं पालन करून कुस्ती स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. परत घटना मानातला कस काढण्याचा प्रयत्न गणेश जगताप त्या ठिकाणी करतोय. दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी एक महाराष्ट्र केसरी आहे. महाराष्ट्र केसरी मध्ये लढलेला गणेश जगताप आहे. फार मानाची स्पर्धा आहे ती आणि संपूर्ण हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्र केसरी जो पैलवान झालेला आहे त्याला फार मोठी इज्जत या हिंदुस्थानामध्ये आहे. पुण्यामध्ये जा तुम्ही कोणीही महाराष्ट्र केसरी असेल तेवढी मोठी इज्जत त्याला मिळते. आज अनेक पैलवान उद्योगपती झालेल्या त्या लाल मातीवरती म्हणून 2022च्या अगोदर ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धा महाराष्ट्र केसरी म्हणून झाल्या आणि त्यानंतर मग 2 संघटना झाल्या. 2 महाराष्ट्र केसरी 3 महाराष्ट्र केसरी. परत कब्जा घेण्याचा घटनेतून सुटका करण्याचा प्रयत्न पृथ्वीराजचा आहे. शाबास आहे. परंतु त्यातून बचाव. दोघांसाठी टाळ्या पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. सतपाल जेव्हा रुस्तमे भारत झाला त्यावेळेला कोल्हापूरला हत्तीवरला मिरवणूक काढली. एकच कारण आहे, कोल्हापूरच्या लोकांना कुस्ती कळते. छत्रपती शाहूराजांची कुस्ती आहे आणि छत्रपती शाहूची नगरी आणि कोल्हापूर जिल्हा हा त्याला साक्षीदार आहे. की अशा प्रकारची मैदान कोणता गावचा आहे कोणत्या तटाचा याचा विचार न करता कुस्ती करणं त्याला चालना देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. रणवाद्य आहे, रणवाद्य शिवकालीन रणवाद्य. शिवकालीन रणवाद्य कृष्णा पुढे या ठिकाणी करतोय. अभिनंदन आहे कृष्णा. एक सुंदर रंगात आणलेला आहे. प्रत्येक टोका बोलतोय की गती घ्या पैलवान. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला. इतका मोठा इतिहास रामायण महाभारतापासून चालत आलेली कुस्ती. द्वापारिक त्रिपाल युग सत्ययुग आणि कलियुगामध्ये चालत आलेली कुस्ती म्हणून म्हणलेलं आहे पक्का पंच आहे. त्या ठिकाणी पंच पण पक्का आहे. हा वाजून 2 मिनिटांना आखडी लावण्याचा सुंदर प्रयत्न. डोळ्याचं पारणं फिटलं. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आहेत आणि महाराष्ट्र केसरी मानाची स्पर्धा आजपर्यंत 51 महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. त्यामध्ये 2 पैलवान ट्रिपल महाराष्ट्र केसरी मगाशी मी सांगितलं 11, 12, 13 नरसिंग यादव, 14, 15, 16 विजय चौधरी. 5 पैलवान असे आहेत की 2 डबल महाराष्ट्र केसरी झाले आहेत. पहिला डबल महाराष्ट्र केसरी 1964 आणि 1965
गणपत खेडकर पैलवान सांगली जिल्हा परंतु प्रतिनिधित्व केलं कोल्हापूर जिल्ह्याचं. 67-68 पैलवान चंबा मुत्ताळ कर्नाटकचा पैलवान प्रतिनिधित्व केलं कोल्हापूर जिल्ह्याचं डबल महाराष्ट्र केसरी. 70-71 अर्जुन वानसे गावचे सुपनादार 8चा महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब मिळाला. असे 5 महाराष्ट्र केसरी आहेत. सगळ्यात कमी वयामध्ये महाराष्ट्र केसरी कोण झाला असेल? कैलासवासी युवराज पाटील पैलवान, जन्म 1956, पहिली गदा खांद्यावरती 1974 ला वयाच्या 16व्या वर्षी. सगळ्यात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी कोण असेल? 2010चा महाराष्ट्र केसरी समाधान घोडके. सगळ्यात जादा वजनाचा महाराष्ट्र केसरी कोण असेल? तर विनोद चौगले अर्जुनवाडा. आणि सगळ्यात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी कोण असेल? तर छोटा रावसाहेब मगर सोलापूर 1988 साल. असे प्रत्येक पैलवानाची ख्याती आहे. शाबासाहेब सुंदर झोळी, उलटी झोळी मारण्याचा प्रयत्न आणि झोळी या दाव्यावरती साधारणतः परत एकदा